पार्थ पवार यांच्यावर नेमके कोणते आरोप करण्यात आले ते आपण पाहूया। 1800 कोटींची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीने केवळ 300 कोटीमध्ये घेतली। स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ 500 रुपये मोजले। कोरेगाव पार्कात आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारी होती। 1 लाखाचं भांडवल असलेल्या कंपनीला हे कसं काय शक्य झालं असा सवाल यानंतर उपस्थित करण्यात आला। उद्योग संचालनालयाने 48 तासात स्टॅम्प ड्युटी माफ केली। केवळ 27 दिवसात हा व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला। दरम्यान पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर पार्थ पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा एबीपी माझाने प्रयत्न केला। पार्थ पवार यांच्याकडून आपण कोणतेही चुकीचं काम अथवा चुकीची गोष्ट अथवा घोटाळा केला नसल्याची फोनवरून प्रतिक्रिया देण्यात आली। अधिकची माहिती देण्यास मात्र पार्थ पवार यांनी नकार दिला। आणि या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। अपडेट